आज होती नागपंचमी आणि नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात खूप महत्त्वाचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची छान अशी पूजा करून त्यांना दूध अर्पण केले जाते. पंचमीच्या दिवशी काही विशिष्ट गोष्टी टाळावे असे म्हणले जाते, जसे की जमिनीवरचे खोदकाम करणे आणि त्यानंतर धारदार वस्तूंचा वापर करणे. आणि असे पण म्हणतात, नागपंचमी हा सण साजरे करण्यामागे खूप साऱ्या पौराणिक कथा आणि मान्यता आहे. पंचमी साजरा करण्यामागे अनेक कारणे आहेत, पण मान्यता अशी पण आहे की भगवान श्रीकृष्णाने काल या नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षितपणे ते बाहेर आले आणि तोच दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा. त्यामुळे पंचमी हा दिवस साजरा केला जातो. त्यासाठीच मी पण इकडे छान असं आज पुरणपोळीचं जेवण बनवणार होते आणि छान असं सगळी तयारी झाल्यानंतर मी इकडे पोळ्या बनवायला घेतल्या होत्या आणि देवाचे नैवेद्य पण बनवायचे होते. देवाचे नैवेद्य वगैरे बनवले. त्यानंतर जेवणासाठी पण मी पुरणपोळ्या बनवल्या आणि लगेच नैवेद्य भरून देवांना दाखवायला घेतले. त्यानंतर इकडे मी पुरणपोळी कशी बनवली होती आणि छान अशी फुलली होती पुरणपोळी. तुम्हाला पण पुरणपोळीची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासोबत पण शेअर करेन. त्यानंतर मी इकडे देवांना नैवेद्य दाखवायला घेतला, नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर मग छान असं दर्शन वगैरे घेतलं आणि तुळशीला पण नैवेद्य दाखवला, तिकडे पण दर्शन वगैरे घेतलं. आणि त्यानंतर मग मी म्हटलं पुरणपोळी केलीच आहे तर मम्मी प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन केलं की मला टेस्टला देत असते, म्हणून मग मी पण यावेळेस विचार केला की मम्मीला पण मी डब्बा देईन, कारण पुरणपोळी बनवली होती. त्यामुळे मग मम्मीसाठी डब्बा घेऊन गेलो आणि मम्मीकडून आल्यानंतर मी यांच्यासाठी छान असं ताट रेडी केलं होतं जेवणाचं. पण मी काहीतरी प्रेमाने केलं आणि यांना ते आवडलं, असं कधीच होत नाही. तसंच आज पण झालं, यांना मी बनवलेलं ताट अजिबात आवडलं नाही आणि असं होता माझा आजचा दिवस. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय बाय.